हो. नमस्कार शेतकरी बांधवांनो. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रब्बी हंगामातील प्रमुख पीक हरभरा या पिकातील कीटरोग व्यवस्थापन या ऑनलाईन चर्चासत्रेसाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे मी स्वागत करतो. मी डॉक्टर मिलिंद जोशी, पीक संरक्षण तज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती. शेतकरी बांधवांनो, गेल्या 4 ते 5 दिवसापासून खराब वातावरणाचा आपण सामना करतोय. तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि पावसाचा सुद्धा व्यत्यय आलेला आहे. रब्बी हंगामातील महत्त्वाची पिकं जमीनदोस्त झाली आहेत, नुकसान होतंय शेतकरी बांधवांचं. आणि त्या अनुषंगानेच हा एक आपला छोटासा उपक्रम, हरभरा पीक जे आहे आपलं रब्बी पिकातलं, त्यात महत्त्वाचं म्हणजे कीड रोग व्यवस्थापन याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. साधारणतः रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे महत्वाचं एक कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ आपल्याला झालेली दिसून येते. साधारण 2019-20 मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे जे क्षेत्र होतं ते 23 लाख हेक्टर पर्यंत होतं आणि उत्पादन साधारणतः 26 लाख टन, तर उत्पादकता एकरी साधारण हेक्टरी साधारणतः 1200 किलो पर्यंत होती. देशाच्या हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळजवळ 10% आहे. आपल्याकडं हरभरा या पिकाचे देशी आणि काबुली हे 2 मुख्य प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने देशी हरभरा आपल्याकडे घेतला जातो आणि काबुली हरभऱ्याचं जे क्षेत्र आहे ते थोडंसं कमी जरी असलं तरी एवढ्या 1-2 वर्षात आपल्याला वाढलेलं दिसून येतंय. या पिकाला पाण्याची गरज किंवा कमतरता जी आपल्याला आवश्यकता जी आहे ती कमी असते. तसंच कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये चांगलं हे पीक तयार होतं. स्वतः एक कडधान्य द्विदल वर्गीय पीक असल्यामुळे जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता आपल्याला वाढलेली दिसून येते. त्यामुळे शेतकरी बांधवांना परवडणार असं हे पीक आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग घेतात. हरभऱ्याचं उत्पादन कमी येण्याची जी अनेक कारणं आहेत, त्यामध्ये पारंपरिक आणि जुन्या व्हरायटी किंवा जातींची लागवड असेल, उशिरा पेरणी असेल, पाणी व्यवस्थापनाचा अभाव असेल, खतांचा असंतुलित वापर असेल किंवा कीड रोगाचा प्रादुर्भाव असेल, या सर्व घटकांचा समावेश होतो. आता ह्या पिकाचं व्यवस्थित चांगलं उत्पादन आपण म्हणू शकतो आर्थिक नफा मिळवून देण्याच्या दृष्टीने जर घ्यायचं असेल, तर काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण लक्षात ठेवले पाहिजे, की ज्यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोगप्रतिकारक्षम वाणांचा वापर आपण केला पाहिजे. त्या भागातील कृषी विद्यापीठाचं जे काही रिकमेंडेशन आहे किंवा शिफारस आहे, ते आपण त्या ठिकाणी ती जात, ते हरभऱ्याची व्हरायटी ती आपण लागवड केली पाहिजे. त्याच्यासाठीचं योग्य अंतर, जमीन, पूर्व मशागतीच्या पद्धती हे सगळ्या आपण केल्या पाहिजे. त्या पिकाची योग्य वेळेवर पेरणी आणि पेरणीचं अंतर हे सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे. लागवडीपूर्वी किंवा पेरणीपूर्वी रायझोबियम या जैविक मित्र घटकाचा आपण वापर केला पाहिजे. बीज प्रक्रिया त्याची केली पाहिजे. योग्य तण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही रोग आणि किडी येतात की ज्यामुळे जास्तीत जास्त नुकसान होतं, त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आजचा आपला जो सेशन आहे तो हरभरा पिकातील कीड रोग व्यवस्थापन आणि त्याबद्दल आपण आता थोडक्यात माहिती घेत आहोत. तर ज्या काही मुख्य किडी किंवा रोग आपल्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाला नुकसान करतात, त्यामध्ये किडींचा जर आपण विचार केला तर साधारणतः घाटे अळी, त्यानंतर जमिनीलगत रोग कुरतडणारी अळी, मावा, लष्करी अळी आणि हुबळी या महत्वाच्या किडी आपल्या पिकाला नुकसान करतात. तसंच मर, खोडकूस, कोरडीकूस किंवा तांबेरा, करपा आणि खुजा रोग, स्टंट व्हायरस जो आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे रोग आपल्या पिकाला नुकसान करताना दिसून येतात. एक आपण या सर्व घटकांची ओळख करून घेऊया. घाटे अळी जी आहे, या घाटे अळीचा जो पतंग आहे हा मजून बांधण्याचा असून रंगाने पिवळा आणि फिकट बदामी असतो. प्रौढ पतंगाचे जे पुढील पंख आहेत ते तपकिरी रंगाचे असून पंखावर एक काळा डाग आपल्याला दिसून येतो, तर मागच्या पंखाला धुरकट कडा आपल्याला दिसून येतात. ह्या किडीच्या ज्या काही अंडी अवस्था आहे ही हिरवट पिवळ्या गोलाकार चकचकीत रंगाच्या असतात. अळीचा जो रंग आहे तो हिरवा असून दोन्ही बाजूनी तुटक अशा गर्द करड्या रेषा आपल्याला या अळीवर दिसून येत असतात. ह्या किडीचा जर आपण जीवनक्रम पाहिला तर किडीची जी मादा आहे ती मिलनानंतर
देठावर, कळ्यांवर किंवा फुलावर जवळपास 300 ते 500 एवढ्या संख्येने अंडी घालते. अंड्यातून 6 ते 7 दिवसात अळ्या बाहेर येतात आणि अळी अवस्था जी आहे ती साधारणतः 18 ते 25 दिवसाची असते. नंतर तीच अळी झाडाच्या खोडाभोवती जमिनीलगत कोशावस्थेमध्ये जाते आणि कोशावस्था 7 ते 14 दिवसामध्ये पूर्ण होते. या अळीचा नुकसानीचा प्रकार जर आपण पाहिला तर सुरुवातीच्या काळात ज्या अळ्या आहेत सुरुवातीच्या अवस्थेतल्या ह्या पानांच्या खालच्या बाजूला राहून पाने खरवडून खातात. म्हणजे एक प्रकारचं जाळीदार पान आपल्याला झालेलं दिसतं किंवा पानांवर पांढरे ठिपके आपल्याला दिसून येतात. कालांतराने प्रकाश संश्लेषण क्रिया कमी झाल्याने ती पानं झाडापासून गळून पडतात. ह्या अळ्या मोठ्या झाल्यावर झाडाची संपूर्ण पाने आणि कोवळी देठ किंवा जे अंकुर आहेत ते खातात. त्याचबरोबर फक्त फांद्या आपल्याला शिल्लक राहिलेल्या दिसून येतात. फुलोरा अवस्थेत असताना ह्या अळ्या ज्या आहेत त्या पिकाच्या कोवळ्या कळ्या खातात. घाटे लागल्यानंतर घाट्यांमध्ये सुद्धा हे नुकसान करतात. गोलाकार छिद्र आपल्याला घाट्यांमध्ये या अळीच्या नुकसानीमध्ये दिसून येतात. आर्थिक नुकसानीची पातळी जर पाहिली तर फुलोरा अवस्थेमध्ये साधारणतः 1 ते 2 अळ्या प्रति मीटर ओळीमध्ये किंवा दाणे भरताना दाण्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये 1 अळी हा आर्थिक नुकसानीच्या पातळीचा घटक आहे. अशा प्रकारचे अवस्था किंवा अशा प्रकारचे नुकसानीचा प्रकार आपल्याला हरभरा पिकामध्ये दिसून येतो. अळी सुरुवातीला घाट्याला नुकसान करते, छिद्र करते, त्यानंतर दाणा खाते आणि नंतर मध्ये जाऊन ती लपून नुकसान करते. या किडीचं जर एकात्मिक व्यवस्थापन पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये खोलगट नांगरटी करणं गरजेचं ठरतं. शिफारस केलेल्या वाणांची योग्य अंतरावर पेरणी करावी. हरभरा पिकात आंतरपीक अथवा मिश्र पीक किंवा शेताच्या सभोवताली 2 ओळी जवस, कोथिंबीर किंवा मोहरी या पिकाची लागवड करावी. हरभरा पेरताना त्यासोबत साधारणतः 100 ग्राम प्रति हेक्टरी ज्वारीचे बियाणे जर आपण मिसळून पेरलं तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो. पिकांचा फेरपालट बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका यांच्याबरोबर आपण करू शकतो. ह्या पिकाच्या भोवती झेंडू या सापळा पिकाची कोळ आपण लावू शकतो. कोळपणी निंदणी ही साधारणतः 1 महिन्यापर्यंत करून जर आपण शेत हे तणविरहित ठेवलं तर आपल्याला जास्त फायदा यामध्ये होत असतो. यांत्रिक पद्धतीचा जर विचार केला तर लहान आळ्या किंवा मोठ्या आळ्या ज्या आहेत जेवढ्या शक्य होतील त्या आपण त्याचं वेचून नाश करायचा आहे. पीक साधारण 1 महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीच्या अंतरावर टी आकाराच्या घाट्याळीसाठी लावायचे. सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टरी 5 कामगंध सगळे जमिनीपासून 1 मीटर उंचीपर्यंत लावायचे. या साखळ्यांमध्ये साधारणतः 2 ते 3 दिवसाच्या अंतरात आपल्याला जर 8 ते 10 पतंग सापडले तर आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकतो. जैविक पद्धतीचा जर विचार केला तर निंबोळी अर्क म्हणजे अझॅट्रॅक्टिव्ह किंवा निमार हे 50 मिली किंवा 5 मिली प्रति लिटर पाण्यात आपण फवारू शकतो. त्याबरोबर एनपीव्ही हे वापरू शकतो. 10 मिली 10 लिटर पाण्यात याची आपण फवारणी करू शकतोय. रासायनिक पद्धतीचा वापर करताना क्लोरॅट्रेनिप्रॉल किंवा इमामेक्टिनिझोएट हे 2 चांगले रासायनिक कीटकनाशक आपण या घाट्याळीच्या व्यवस्थापनासाठी वापरू शकतोय. त्यानंतर जमिनी लगत रोग कुरतडणारी जी अळी आहे यामध्ये ह्या अळीचा जो पतंग असतो प्रौढ तो साधारणतः तपकिरी रंगाचा असून 3 ते 5 सेंटीमीटर पर्यंत त्याची लांबी असते. पंखावर आपल्याला वाकड्या रेषा आणि ठिपके दिसून येतात. मादा पतंग जी ती जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा पानाच्या खालच्या बाजूस खोडाच्या बुंद्याला साधारणतः हिरवट पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अळी तपकिरी रंगाची मऊसर चपटी असते आणि डोकं तिचं लाल असतं. ही अळी जमिनीमध्ये दिवसा जमिनीच्या मेघांमध्ये किंवा ढेकळाखाली राहते, गवताच्या ढिगाऱ्याखाली लपून राहते आणि रात्रीच्या वेळी ती जमिनीच्या लेवलला रोपाची देठ किंवा फांद्या किंवा खोड आपण म्हणू शकतो कुरतडून खाते आणि त्यामुळे रोप जागेवर कोलमडतं. आपल्याला दुसऱ्या दिवशी असं रोप जमिनीवर पडलेलं दिसून येतं. या अळीच्या किंवा ह्या किडीच्या व्यवस्थापनासाठी जी झाडं आहेत खराब झालेली किंवा नुकसान झालेली ती वेचून नष्ट करायची. या किडीच्या जर अंडीपुंज आपल्याला आजूबाजूच्या झाडांवर दिसली तर त्याला
रॉकेल मिश्रित पाणी टाकून त्या अंडी पुंज किंवा अळ्या मारायच्या आहेत. तसंच किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर क्लोरोपायरीफॉस 20% प्रभावी औषध जे आहे ते 2 मिली प्रति लिटर पाणी आपल्याला फवारायचं आहे. साधारणतः ह्या अळीचं नुकसान करण्याची पद्धत आपण पाहू शकतो. जमिनीलगत हरभरा पिकाचं जे काही रोप आहे ते देठाला कुरतडून ते पूर्णपणे ते खाली पाडते. मावा ही जी कीड आहे ही एक रस शोषक कीड आहे. ही कीड सोडण्याच्या सहाय्याने पानातील तसेच कोवळ्या शेंड्यातील किंवा पेशीरस शोषून घेते. त्यामुळे पानं पिवळसर किंवा रोगट बनतात. मावा कीड ही बहुसंख्येने राहून झाडातील शेंडे, फांद्या, फुले व काटे यावर राहून रस शोषण करते. साधारणतः थंडीच्या कालावधीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त वाढलेला दिसतो. तसंच ह्या किडीच्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ या किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकात मधासारखा गोड चिकट पदार्थ पानावर पडतो की ज्यामुळे त्याच्यावर काळ्या बुरशीची वाढ होते की ज्याला सुटी बोंड असं म्हटलं जातं. प्रकाश संश्लेषण क्रिया कमी झाल्यामुळे झाडाची वाढ आपल्याला कमी झालेली दिसते. या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास थायोमेथोक्झॅम म्हणजे ॲक्ट्रा हे जे औषध आहे हे 25% प्रवाही कीटकनाशक जे आहे याचं 50 ग्रॅम प्रति 500 लिटर पाण्यात आपण फवारणी करू शकतो. जैविक घटकांचा वापर करायचा झाल्यास व्हर्टिसेलियम लेकानी जे आहे हे साधारणतः 5 ग्राम प्रति लिटर पाणी आपण फवारणीसाठी वापरू शकतो. वेगवेगळे जी रोग आपल्या पिकाला प्रादुर्भावग्रस्त करतात त्यामध्ये मर रोग एक महत्वाचा आहे जो सुरुवातीच्या अवस्थेत सुद्धा येतोय आणि शेवटी पण येतोय. या रोगाची जी लागण आहे ती फिझेरियम नावाच्या बुरशीमुळे होते आणि सुरुवातीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव या रोगाचा आपल्या पिकावर दिसून येतो. या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर खोडाचा भाग हा रंगहीन होतो. रोपांचा जो रंग आहे तो हिरवा राहून रोप सुकून भरतात. तसंच रोपांचे जे खोड आहे ते जर आपण उभे चिरले तर त्याचा जो गाभा आहे तो गर्द तपकिरी किंवा काळा असा पडलेला आपल्याला दिसून येतो. याचं व्यवस्थापन करायचं झाल्यास उन्हाळ्यामध्ये खोल नांगरणी आपल्याला करणं गरजेचं ठरतं. तापमान जास्त असेल तर पेरणी शक्यतो टाळावी. ट्रायकोडर्मा विरिडी किंवा सुडोमोनास फ्लोरोसस या जैविक घटकांचा आपण बीज प्रक्रियेसाठी वापर करावा. विद्यापीठाचे जी शिफारस केलेले प्रतिकारक्षम वाण आहेत विजय, विशाल, दिग्विजय, विराट यांची आपण लागवड करावी. यानंतर खोड कुजवा हा जो रोग आहे हा स्क्लेरोशियम या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांचा जो खोडाचा जमिनी लगतचा भाग आहे तो बारीक होऊन कुजतो आणि त्यावर बुरशीची पांढरट धाग्यांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. कालांतराने या ठिकाणी गोरीच्या आकाराचे गाल फिकट गाठी झालेल्या दिसून येतात आणि झाड मरते. तसंच याचं व्यवस्थापन करत असताना पिकांची फेरपालट आणि नांगरणी हे महत्वाचे ठरतात आणि जैविक घटकांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. यानंतर कोरडी मुळकूज हा जो रोग आहे हा सुद्धा आपल्याला साधारणतः फुलं आणि गाठी लागण्याच्या वेळेस दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकात दिसून येतो. सुरुवातीला शेंड्यावरील जी पाने आहेत ती पिवळसर होतात. नंतर बाधित पाने चमकदार दिसतात. झाडाची मुळं ठिसूळ बनतात आणि तंतुबळ मुळांचे प्रमाण हे कमी होते. यामुळे हे झाड उपटले असता फक्त मुख्य मुळासोबत उपटले जाते, अलगद उपटले जाते. झाड पूर्णपणे सुकून चिपाडासारखे होतात. खोड आणि मूळ कूज यामुळे बुरशीची वाढ आपल्याला झालेली दिसून येते. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी जमिनीची निवड गरजेची ठरते, योग्य निवड. त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन हा महत्वाचा विषय आहे. बीज प्रक्रिया थायरम, कार्बन डायझिम किंवा इतर बुरशीनाशकाची करणं गरजेचं ठरतं. लागवड झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी जर ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आपण 8 किलो प्रति एकरी वापरलं तर बऱ्यापैकी रोग प्रादुर्भाव जो आहे तो कमी आपल्याला करता येतो. यानंतर तांबेरा हा जो रोग आहे हा सुरुवातीच्या काळात आपल्या पिकाच्या खाली पिकाच्या पानावर झालेला दिसून येतो आणि कालांतराने संपूर्ण झाडावर या रोगाची लक्षणे दिसून येतात. पानांवर लहान अंडाकृती तांबूस ठिपके आपल्याला दिसतात. पानाच्या खालच्या आणि वरच्या बाजूस सुद्धा आपल्याला दिसतात. पोषक वातावरणात अशा ठिपक्यांची संख्या वाढते आणि त्यांचा रंग जो आहे तो गडद तपकिरी किंवा फिकट काळा होतो आणि कालांतराने ही पानं गळून पडतात. याच्या व्यवस्थापनासाठी शक्यतो रोगमुक्त बियाण्याचा वापर करावा. तणचा व्यवस्थापन हे गरजेचं ठरतं आणि रासायनिक किंवा जैविक घटकांचा वापर करून आपण या रोगाचं व्यवस्थापन करू शकतो.
करपा हा सुद्धा एक बुरशीजन्य रोग आहे की जो कोणत्याही अवस्थेमध्ये आपल्या पिकावर दिसतो. याचे सुद्धा तपकिरी ठिपके आपल्या पानांवर दिसून येतात. या ठिपक्यांचा जो आकार आहे तो सुरुवातीला लहान असतो, कालांतराने त्याचा आकार वाढतो आणि पानं जी ती गळून पडतात. तसेच झाडावर घाटे विरळ होऊन त्याचे प्रमाण सुद्धा कमी होते, म्हणजेच उत्पादनात घट येते. याच्या व्यवस्थापनासाठी जमिनीची खोलगट नांगरणी करणं गरजेचं ठरतं. पेरणी करताना बियाणं योग्य असलं पाहिजे. बियाणं लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. खुजा रोग किंवा ज्याला स्टंट व्हायरस म्हटलं जातं, हा एक विषाणूजन्य रोग असून त्याचा जो प्रसार आहे तो प्रशोषक कीड वावा या किडीच्या मार्फत होतो. त्यामुळे अशा वेळेस या किडीचा प्रादुर्भाव थांबवणं पहिलं गरजेचं आहे. बाधित झाडाच्या पानांचा जो आकार आहे तो बदलतो. पानं आकाराने लहान दिसतात. पानांचा किंवा झाडाचा रंग लालसर तपकिरी होतो आणि झाडाची वाढ आपल्याला खुंटलेली दिसते. तर याचं व्यवस्थापन करायचं झाल्यास सर्वप्रथम अशी जी काही झाडं आपल्याला दिसत आहे प्रादुर्भावग्रस्त ती उपटून नष्ट करायची म्हणजे शक्यतो जाळून टाकायची आपल्याला. रोगाचा फैलाव करणारी जी मावा कीड आहे त्याचं व्यवस्थापन करायचंय. त्यासाठी डायमिथोएट असेल किंवा इतर कीटकनाशक असेल ते आपण वापरू शकतोय. आणि याच्याच अनुषंगाने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट मार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी ह्या मिनिस्ट्रीच्या एका योजनेअंतर्गत डीबीटी बायोटेक किसान हब हा प्रकल्प आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी आणि करंजखेडा या ठिकाणी राबवला. हरभरा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकात्मिक तंत्रज्ञान व्यवस्थापन, खतं, औषधं, कीटक व्यवस्थापन, काढणी पश्चात मार्गदर्शन हे सगळं केलं. तर साधारणतः ह्या उत्पादकांकडे किंवा ह्या शेतकऱ्यांकडे 20 ते 25% उत्पन्नामध्ये वाढ आपल्याला दिसून आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ह्या विषयी आपले काही प्रश्न असतील तर आपण आमच्याशी चर्चा करू शकतात. माझा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. यानंतर मला आपल्याशी थोडक्यात बोलायची इच्छा आहे ती म्हणजे दरवर्षी आपण वाट पाहत असतो ती कृषक या प्रदर्शनाची. आता येत्या 20 ते 23 जानेवारी पर्यंत आपल्याकडं कृषक प्रदर्शनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये कृषक प्रदर्शनाचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या KVK बारामती या फार्मवर 110 एकराच्या फार्मवर त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲबॅटिक स्ट्रेस मॅनेजमेंट या ठिकाणी आणि आपल्या संस्थेच्या नवीन एका उपक्रमावर म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी या ठिकाणी सुद्धा विभागून हे प्रदर्शन 3 ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तरी माझी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आपण कृपया या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनामध्ये आपल्याला पीक उत्पादन तंत्रज्ञान, कीटक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, जनावरांबाबत किंवा कृषीपूरक उद्योगाबाबत खूप चांगली माहिती आणि त्याच्या नवीन तंत्रज्ञान आपल्याला मिळतील, कंपनी मिळतील, करार शेती करणारी बघायला मिळतील. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया जे काही लोक करू इच्छितात किंवा जे लोक यामध्ये आहेत त्यांच्यासाठी PMFFB स्कीम आपल्याला यामध्ये भरपूर माहिती मिळेल. तसंच आपल्यातलेच काही शेतकरी किंवा युवा उद्योजक जे काही नवीन उद्योग करतात ज्याला आपण ॲग्री स्टार्टअप म्हणू हे सुद्धा आपल्याला इनोव्हेटिव्ह फार्मर्स किंवा लोक आपल्याला दिसणार आहेत. तसंच एक मिनी भीमतडी आपण करतोय की ज्यामध्ये आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं जेवणाची व्यवस्था ही आपल्याच माता भगिनी ज्या आहेत पहिला बचत गटाच्या त्यांच्या मार्फत आपल्यासाठी केली जाणार आहे. त्याचाही आपण आस्वाद घ्यावा. तरी मी पुन्हा एकदा विनंती करतो की ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट KVK बारामती मार्फत आयोजित कृषक 2022 या कार्यक्रमासाठी सर्वांनी 20 ते 23 जानेवारी या कालावधीमध्ये बारामतीला भेट द्यावी. 20, 21, 22 हे 3 दिवस फ्री असून 23 तारखेला नाममात्र शुल्क किंवा फी घेऊन आपल्याला एंट्री देण्यात येईल. पूर्णपणे कोरोना च्या नियमांचे पालन करून आपण हे प्रदर्शन भरवत आहोत. गरज पडलीच तर अजून दक्षता घेण्याची सुद्धा आपली तयारी आहे आणि आपण त्या पद्धतीने पावलं उचलतोय. तरी गेल्या 2 वर्षापासून जे काही प्रदर्शन बंद होते किंवा आपल्याला आतुरता होती ती आता संपलेली. तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा यावेळी पुन्हा विनंती करतो. आपण सर्वांनी या प्रदर्शनात यावं अशी अपेक्षा करतो. या चर्चासत्रात आपण सहभागी झालात यासाठी आपले धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण आता चर्चा करूयात. किरण गदादे यांचा प्रश्न आहे की मर लागत आहे. हरभरा पिकामध्ये मर लागण्याचा जो प्रकार आहे तो बऱ्याच ठिकाणी जो दिसून येतो तो म्हणजे जी लोक
पाठ पाण्याने पाणी व्यवस्थापन करताय अशाकडे जास्त प्रादुर्भाव आपल्याला या रोगाचा दिसतोय. जर आपल्याकडे असं पाठ पाण्याने पाणी देत असाल किंवा ड्रिपने देत असाल तर असं सुरुवातीचं बरग्रस्त झाड उपटून घ्या. त्या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशकाची ड्रेंचिंग करा आणि पाणी व्यवस्थापन करा. गरज नसतं तर जास्त पाणी देऊ नका. जर फुलगळ होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट किंवा बोरॉन याची फवारणी घ्या. जर वाटलं तर आपण आपल्याकडचं शारदा मायक्रो प्लस किंवा इतर घटक जे आहेत ते वापरू शकतो. बर रोगासाठी आपण ट्रायकोडर्मा जे आहे ते सुद्धा वापरू शकतो. घाटे चांगले लागण्यासाठी काही खत, आता फक्त घाटे चांगले लागण्यासाठीच नाही तर मी विनंती करेल की जमिनीचा कस सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना शक्यतो सेंद्रिय किंवा जैविक घटकांचा वापर वाढवला पाहिजे. माझा नंबर आपल्याकडे आहेच. तर आपण प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर हे जे सेंद्रिय खत आहे हे आपण वापरू शकतो. याच्याने पिकाची वाढ चांगली होते, उत्पादन चांगले येते, उत्पादन खर्च कमी होतो आणि जमिनीची उत्पादकता सुद्धा ही टिकून राहते. तर ती सुद्धा एक माझी सर्वांना विनंती आहे. शिवा कोरडे यांचा प्रश्न आहे की अळी खूप आहे. अळी जर आपल्याकडे असेल तर आपण अवस्था किंवा त्याचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे त्यामुळे तुम्ही फवारणी करायला हरकत नाही. पहिली फवारणी आपण घ्यायची ती निबारची 5 मिली प्रति लिटर पाण्यात आपण ती फवारणी करावी. गरज पडली आपल्याला उपलब्धता झाली तर आपण हेलिकोवर्पा न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस वायरस म्हणजे HNPV जे आहे त्याची सुद्धा फवारणी करावी. आणि जर अजून गरज पडली प्रादुर्भाव खूपच वाढत असेल तर मात्र आपण रासायनिक मधलं एखादं कीटकनाशक किंवा बॅक्टेरियल वगैरे घेऊ शकतो. गरज पडणार नाही शक्यतो पण सांगून ठेवतो. तर अजून काही आपले प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावेत. आपल्याकडे चॅट बॉक्स मध्ये आपण बरेच प्रश्न दिलेले आहेत त्याबद्दल मी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आहे. अजून काही प्रश्न असतील तर आपण मला नंतर सुद्धा वैयक्तिक संपर्क करू शकतात. मी पुन्हा एकदा विनंती करेल आपल्या सर्व शेतकरी बांधवांना की आपण कृपया या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. मनोज दुर्गाडे यांचा एक प्रश्न की फुलं जास्त प्रमाणात येण्यासाठी काय फवारणी घ्यावी. तर फुलं जास्त प्रमाणात येण्यापेक्षा म्हणजे तो एक कॅरेक्टर आहे त्या व्हरायटीचा, ती व्हरायटी तशी असली पाहिजे. पण सेट होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त टिकण्यासाठी घाटे जास्त लागण्यासाठी आपण बोरॉन कॅल्शियम नायट्रेट हे घटक घ्या. पाणी व्यवस्थापन त्या कालावधीमध्ये चांगलं असलं पाहिजे, खत व्यवस्थापन त्या कालावधीमध्ये चांगलं असलं पाहिजे तर आपल्याकडे जास्त उत्पादन आपण घेऊ शकाल. निबार्क कधी फवारावे असा एक प्रश्न आहे. तर मी विनंती करतो निबार्क ही फवारणी करताना तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी कधीही करू शकता. तसा काही इश्यू नाहीये कारण निबार्क हे दोघं प्रकारे म्हणजे रसशोषक किडीला आणि इतर किडींना सुद्धा चांगल्याच पद्धतीने कंट्रोल करतं. तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार ते फवारणी करू शकता. सायंकाळी फवारलं तर जास्त फायदा होईल. हरभरा जास्त दाट पेरणी केली तर चांगले आहे काय. ज्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन होत नसेल, पाणी जास्त असेल त्यावेळेस दाट पेरली तर त्याला अडचण नाही. पण जर पाणी व्यवस्थापन चांगलं असेल तर शक्यतो दाट पेरू नये कारण मग अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा थोडा प्रॉब्लेम आपल्या पिकाला होतो, अपटेकचा प्रॉब्लेम होतो आणि मग ती वाढ व्यवस्थित होत नाही किंवा त्याला आपल्याला उत्पादनामध्ये थोडी अडचण येण्याची शक्यता असते. अजून काही आपले शेतकरी बांधवांची प्रश्न असतील. एक प्रश्न आहे की पाणी कसे द्यावे, स्प्रिंकलरने चालेल का. चालेल, स्प्रिंकलरने पाणी दिलं तरी चालेल आणि या वातावरणात तर स्प्रिंकलरचा इफेक्ट खूप चांगला दिसतोय कारण दव पडतंय. स्प्रिंकलर दिल्यानंतर दव बऱ्यापैकी खाली जाते त्यामुळे करपा किंवा तांबेरा याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी ठेवता येईल. गरजेपुरतं आपण ते चालवू शकतोय. हरभरा वाढीसाठी काही उपाय असेल तर सांगा असा एक प्रश्न आहे निवृत्तीचा. पण हरभरा वाढीसाठी म्हणजे नेमकं काय आहे? त्यातला प्रॉब्लेम हा जमिनीचा आहे, पाण्याचा आहे की खत व्यवस्थापनाचा आहे हे जर कळलं तर बरं होईल. आपलं व्यवस्थापन चांगलं असेल तर उत्पादन चांगलंच मिळेल आपल्याला.
निमार्क किती वेळा फवारावे असा प्रश्न आहे. तर निमार्क आपण साधारणतः 3 वेळा फवारलं पाहिजे. पहिल्या फवारणीनंतर 8 दिवसाच्या अंतराने पुन्हा दुसऱ्या 2 फवारण्या 8-8 दिवसाच्या अंतराने, जेणेकरून त्या किडीचं आपल्याला व्यवस्थापन हे चांगलं करता येईल. म्हणून निमार्क हा साधारणतः 8 दिवसाच्या अंतराने 3 फवारण्या आपल्याला घ्यायचे. पहिली फवारणी ही 15 ते 25 दिवसाच्या मध्ये झाली पाहिजे, म्हणजे त्या किडीचा प्रादुर्भाव बिल्डअप किंवा त्याची पॉप्युलेशन तयार होत नाही आणि आपण ती सुरुवातीपासूनच त्या लेवलच्या मध्ये ठेवतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवतो. अजून काही प्रश्न आहेत आपल्या शेतकरी बांधवांचे? अजून काही प्रश्न असतील तर आपण कृपया मला मोबाईलवर विचारू शकता. तर मी पुन्हा एकदा ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट KVK बारामती आणि कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चर्चासत्रात उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद देतो. आपण माहिती घेतलीत आणि विनंती करतो की आपण प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकतात. सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे आभार. धन्यवाद.